कोण आहे? कोण? घाबरू नकोस, मीच आहे. खूप त्रास दिला का माझ्या टीम मेंबर्सनी? तरी मी त्यांना सांगत होते असं वागू नका त्यांच्यासोबत. पण आता काय करणार, तुझ्याबद्दल खूप आपुलकी आहे ना त्यांना. स्वतः मालकालाच आपली कुत्री आवरता येत नाही, असं कसं व्हायचं? हा, वाघांना बांधायची गरज नसते. आणि आधीच एक पिसाळलेलं कुत्रं आहे की आमच्याकडे. माझ्या वाघांनीच मला सांगितलं की तुला बिर्याणी खूप आवडते. आवडते ना? जा खा, जा जा. अजिबात काळजी करू नकोस. मस्त पोटभर बिर्याणी खा. हा, जा. भूक लागली आहे ना? बिर्याणी पण खायची आहे. मिळेल मिळेल, बिर्याणी मिळेल. फक्त त्याआधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील तुला. सांग, काय माहिती आहे तुला वसुधा बेलसरेबद्दल? कोण? कोण वसुधा बेलसरे? हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे. काय केलेस तू माझ्या आईसोबत? हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेबद्दल तुला काय माहिती आहे? मी नाही ओळखत. कोण आहे वसुधा बेलसरे? केदार, हा ताई. अरे तुझ्याकडे 2 मिनिटं आहेत का? एका खूप महत्त्वाच्या न्यूज बद्दल तुझ्याशी बोलायचं आहे. ये बस. हनी, हा बोल ना. अरे तू अनाथ आश्रमात गेला होतास, त्याच्यामुळे कदाचित तुला माहिती नसेल, पण काही दिवसांपूर्वी मुंबईच्या बाहेर एक रेप पार्टी झाली आहे. हो. आणि स्पेशल क्राईम युनिटने वेळेत जाऊन ती रेप पार्टी थांबवली आहे. पुढे? आणि काही न्यूज चॅनल्सकडनं कळलंय की स्पेशल क्राईम युनिटने त्या रेडमध्ये एका मास्टर माइंडला पकडले. पण ही अफवा आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे आणि ती इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करण्यासाठी माझ्याकडे सोर्सेस नाही आहेत. खरा गुन्हेगार कोण आहे हे आपल्याला जगासमोर आणायचं असेल तर आपल्याला ह्याची शहानिशा करावी लागेल. वील हॅव टू फाइंड. केदार, मी तुझ्याशी बोलते, ऐकतोयस ना तू? नाही, मी तोच विचार करतोय की हे सगळं कसं कव्हर करू. हे बघ, आपल्याला जे काही करायचे ते लवकरात लवकर करावं लागेल. तरुण पिढीला टार्गेट केलं जात आहे. ड्रग्सच्या ओव्हरडोसने मृत्यूही होऊ शकतो. पण ही इन्फॉर्मेशन माझ्या सोर्सेसकडनं व्हेरीफायच होत नाहीये, म्हणून मला तुझी मदत हवी आहे. तू मला या स्टोरीमध्ये मदत करशील? ज्या माणसाबद्दल तू मला माहिती काढायला सांगतेस त्यांच्यातला एक या घरातच आहे, युवराज. त्या मुख्य आरोपीला त्याने या घरात सुद्धा ठेवलं होतं. पण ही गोष्ट मी तुला कशी सांगू? सॉरी ताई, सगळं माहिती असूनही मी काहीच बोलू शकत नाही. सुपर. मग तू तुझे रिसोर्सेस सुद्धा कामाला लाव आणि तुला हवी असेल तर आपल्या टीमकडनं पण मदत घे. हे बघ, गुन्हेगाराचा चेहरा जर आपल्याला जगासमोर आणायचा असेल तर आपल्याला हे लवकरात लवकर करावं लागेल. आणि वा कौशिकी, मस्त. याच्या बेजबाबदारपणाच्या रोज नवीन नवीन कहाण्या आपल्या डोळ्यासमोर घडतायत, तरीही ही महत्वाची जबाबदारी तुला याच्यावरच टाकायची. काकू, याबद्दलची काहीच माहिती आपल्याकडे नाहीये. ती आपल्याला शोधून काढावी लागणार आहे. अहो, तरुण पिढीचा प्रश्न आहे. आपण हो असेल ना, आम्ही कुठे नाही म्हणते, पण ही जबाबदारी तुला यालाच द्यायची का? या कंपनीत काय हा एकटाच काम करतोय का? युवराजला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढायचा असा निर्णय घेऊन टाकलायस तू? युवराजला प्रत्येक गोष्टीतनं बाजूला काढत नाहीये मी. केदारने नाही, याआधी नाही, नाही. तुझी ही सगळी कारणं मला नीट माहिती आहेत. तुला युवराजला हे सतत भासवून द्यायचंय की तो किती कमी पडतो, कसा कामामध्ये अपात्र आहे आणि त्याची लायकी नाहीये ही कंपनी सांभाळण्याची. हेच करायचं ना तुला? असं काही नाहीये काकू, तुमचा नाही, गैरसमज असंच होतोय. आहे, असंच आहे. या मुलाने कितीही त्रास दिला, कितीही विश्वासघात केला, तरी प्रत्येक गोष्टीत प्राधान्य यालाच मिळणार. कारण तो प्रामाणिकपणे काम करतो. युवराजला सुद्धा याआधी मी जबाबदारी दिली होती. काय केलं त्याने?
बघितलं ना मी, दुय्यम दर्जाची कामं युवराजला सोपवून त्याला जो कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न तू केलास ना, नीट बघितलाय मी. काकू, कुठलंही काम छोटं मोठं नसतं, काम काम असतं. हो ना, मग झालं तर. मग ही महत्वाची जबाबदारी तू आता युवराजच्या हाती दे. सांग, तुला वसुधा बेलसरेबद्दल काय माहिती आहे? उत्तर देणार नाहीयेस का? मी नाही ओळखत. कोण आहे वसुधा बेलसरे? खोटं. कारण काल मी जेव्हा तिचं नाव घेतलं त्यावेळेस तुझ्या डोळ्यात भीती बघितली आहे मी. सांग, काय माहिती आहे तुला? चुकीच्या माणसाला प्रश्न विचारतेस तू. ज्या बाईबद्दल मला काय माहितीच नाही, तिच्याबद्दल कसली भीती? बघ माझ्या डोळ्यात. माझ्या डोळ्यात तुला भीती दिसते? हा? बघ ना. तुला कल्पना नाहीये तू कोणाच्या समोर असते. तू माझ्यासाठी जो खड्डा खणतोयस ना गुलाब, एक दिवस त्याच्यात तूच पडणार आहेस. जोपर्यंत मी तुझ्या तोंडून सत्य कबूल करून घेत नाही ना, तोपर्यंत मी पण नाव नाही सांगणार. तारिणी वसुधा बेलसरे. घाबरत नाही मी कोणाला. गुलाब नाव आहे माझा, गुलाब. माझे काटे लागले ना, सगळे मरणार तुम्ही. काकू, तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाही, नाही. मला आता काही युवराजला- समजावून सांगू नकोस. मी युवराजला बोलावून घेऊन येते, मग आपण युवराज, युवराज, मला एक सांग, जर MNN साठी एखादी महत्वाची बातमी करण्याची जबाबदारी तुला दिली तर तू ती घेशील? याला काय, मी संपूर्ण MNN ची जबाबदारी घेईन, पण जबाबदारी द्यावी लागते ना. करेक्ट. मग कौशिकीचं तुझ्याकडे काम आहे, खूप महत्वाचं काम. काकू, युवराजला जमणार नाहीये, मला माहितीये. हा, आत्ता आलं की नाही सत्य बाहेर? फील्डचं काम आहे काकू, त्याला एक्सपिरियन्स लागतो. आपण एखादी मोठी जबाबदारी युवराजला दिली, त्यांनी प्रेशर घेतलं, त्याच्या कॉन्फिडन्सवर परिणाम झाला तर आपण काय करणार आहोत? म्हणून मी केदारला मी तयार आहे जबाबदारी घ्यायला. आता माझ्यावर विश्वास दाखवण्याची कोणी तयारी दाखवत नसेल तर त्याला मी नाही काय करू शकत.